खडेगोलेले, विठ्ठलवाडी, कैलासनगर, नेहरू नगर या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे। अक्षरशः सण असेल, परीक्षा असेल, नोकरी असेल, सगळं वाऱ्यावर टाकले बिचाऱ्या महिलांनी। ना आंघोळ करता येते, ना पाणी पिता येते, ना जेवण बनवता येते, अशी परिस्थिती झाली आहे। नाही झोप पण नाही राहत रात्रीची। अक्षरशः लोक आम्हाला येऊन बोलतायत की एक काम करा, पाण्याच्या टाकीमध्ये झेर टाका आणि मारून टाका सगळ्यांना। इतके संतप्त नागरिक झाले आणि वारंवार प्रत्येक स्तरावर केडीएमसीच्या आयुक्तांपर्यंत तक्रार देऊन सुद्धा जर लोकप्रतिनिधींची कामं होत नसतील तर काय अर्थ आहे केडीएमसीचा? काय अर्थ आहे टॅक्स भरण्याचा, पाण्याचा टॅक्स भरण्याचा? पुढची भूमिका हीच आहे। आज पण आम्ही इथं आलोय, डेप्युटी इंजिनियरांना भेटलोय, ते बोलतात आमच्या हातात अजून काय नाही, 12 वरून काहीतरी होईल तर काहीतरी होईल। पण मी त्यांना ठाम सांगतोय, जर आता पाणी 2-3 दिवसात नीट सुरळीत झालं नाही तर हा तर मोर्चा पण नाही तर साधे लोक आणलेत आम्ही पूर्ण कल्याण पूर्व, पूर्ण कल्याण वेस्ट पर्यंत जॅम करून टाकू। कारण की या बिचाऱ्या माणसांना, गोरगरीब लोकांना पाणी मिळालं पाहिजे। सगळी चाळीतली, बिल्डिंग मधली जनता आहे, एवढा करोडो रुपयांचा टॅक्स भरून सुद्धा जर पाणी भेटत नसेल तर मग टाळा लावा केडीएमसीला, काय अर्थ नाहीये। एक टाकी बनाया, कल्याण इसका पानी उधर शिफ्ट किया। 25% पानी गोविंदवाड़ी से जो ढाबे बने हुए हैं अनलीगल कनेक्शन दे करके अधिकारी उधर से हफ्ता वसूल रहे। अधिकारी लोगों ने सब कनेक्शन दिया, कनेक्शन काटते नहीं करके कल्याण ईस्ट का पानी जो स्पीड से अपना ये प्रेशर से आना चाहिए, प्रेशर से पानी नहीं आ रहा है, टाकी नहीं भर रहा है और लोगों को किधर भी पानी नहीं मिल रहा है। आज हमारा जो कैलाश नगर, खड़ेगोलौली, आत्माराम नगर, महावीर नगर, शिव शक्ति नगर, साई नगर जो एरिया है ये सब चाली है, सब गरीब लोग हैं, कोई हाथ गाड़ी वाला, सब गरीब लोग बेचारे लाइट का बिल, पानी का बिल भर रहे हैं, टैक्स का बिल भर रहे हैं, करोड़ रुपया भर रहे बेचारे, उनको पानी नहीं मिल रहा है। ये लोग पानी डिवाइड करके बिल्डिंगों में बांट रहे हैं, इधर बांट रहे हैं, और जो चाली में रहने वाले उनके पास कोई टाकी नहीं है कि नीचे स्टोर करे, ऊपर कोई टाकी नहीं है, वो एक ड्रम रखे, ड्रम भर पानी रहता है। आज हमारे इधर रामनवमी गया, गुड्डी पाड़वा गया, नहाने को पानी नहीं। आज बच्चों का स्कूल चालू है, बिना नहाए बच्चे स्कूल जा रहे हैं। आज कल्याण ईस्ट का पानी का इन्होंने इतना बदतर हालत करके रखा है। आज कल्याण वेस्ट में कभी देखा कि अंडा मोर्चा निकला है? डुम्बली में देखा क्या कभी अंडा मोर्चा निकला है? कल्याण ईस्ट को इन्होंने वंचित करके रखा है, पूरा वंचित करके पूरा पानी कल्याण ईस्ट का लोग बेच रहे हैं, ये लोग हफ्ता खा रहे। कैलाशनगर झालं, खडेगोलिवली झालं, विठ्ठलवाडी झालं, या ठिकाणी अक्षरशः नागरिक त्रासलेत। त्यांच्या घराघरात पाणी नाही आहे, पाणी सोडतात, काही ठिकाणी 15 दिवसांनी सोडतायत, 10 दिवसांनी सोडतायत। आणि जे स्कूल्सचे प्रॉब्लेम्स आहेत, लहान लहान मुलांना स्कूलमध्ये जायला लागतं, ज्येष्ठ नागरिकांचे प्रॉब्लेम्स आहेत, हा जो पाण्याचा जो विषय आहे, हा पाण्याची टंचाईचा जो विषय आहे, हा केवळ एक पाणी म्हणून एक लोकांची सुविधा नाही आहे, हा त्यांचा हक्क आहे, त्यांना वेळेवर पाणी भेटला पाहिजे। याच करता आम्ही ही मागणी करण्याकरता आज इथे वॉर्डला आलेलो आहोत आणि साहेबांना सांगितलं की जी पाण्याची समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवा आणि जे माझे नागरिक आहे, जो माझा परिवार आहे जो त्रासलेला आहे, त्यांना लवकरात लवकर पाणी कसं भेटेल याचं नियोजन काढा। नाहीतर मग जसं आता मधुरदादा बोलले की आम्ही कल्याण पूर्वेकरता पूर्ण रस्त्यावरती उतरू आणि एक खूप मोठा मोर्चा काढू आणि एक आम्ही युवा पिढी म्हणून आम्ही हे करून दाखवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।